नशीब काढलं बाई, मजा आहे बाबा तुझी, लय फिरती हा. झाड सुद्धा मला म्हणते की नको जाऊ, थांब, टी शर्ट फाडशील माझं. अलिबाबाच्या गुहेतून आल्यासारखं वाटायला लागलंय मला. माणसाला माहीतच नसणार आहे पुढे का ट्रॅफिक झालीये. वा वा वा, तिथून खाली का झोपून जायचंय. संत श्रेष्ठ कान्होराज महाराज पालखी सोहळा. या मंदिराचे बांधकाम पेशव्यांच्या काळातील आहे. काय रे सू करतो का रे गाडीच्या चाकावर. हा चलो चलो. तर फायनली तो दिवस आलेला आहे आणि आपण आपल्या स्ट्रीट ट्रिपल ला घेऊन जाणार आहे राईडला. अभी मजा आएगा ना भिडो. सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. स्ट्रीट ट्रिपल ची जर्नी सुरू होणार आहे. तर विचार केलं ही सुरुवात आपण महादेवांच्या दर्शनाने करू. तर आपण चाललेलो आहे बनेश्वरला महादेवांच्या दर्शनासाठी. सो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि आजचा ब्लॉग मस्त एन्जॉय करा. मी माझं घावन एन्जॉय करतो. I'm screaming at the ceiling. Every word's a twisted feeling. Feelings I can't let go. Oh, the thunder. नाश्ता करून झालेला आहे. तर आता निघू. बाईक बाहेर काढून ठेवली आहे. तर पहिलं बाईकला आपण कोल्ड स्टार्ट करू. काय लुक दिसतोय. Yes. क्या बात है. चलो बाय बाय, येतो. लेट्स गो. राईडला लवकर निघायचं होतं पण आज थोडंसं लेट झालं मला उठायला. तर विचार केला तर निवांत जाऊ, काही विषय नाही. चलो चलो. थोडा मोकळा रस्ता दिसला म्हणून मी थोडी स्ट्रेच केली. एकदम स्मूथ आहे इंजिन, एकदम रिफाईंड. तरी बाईक रोड मोडला आहे, स्पोर्ट मोडला बाईक अजून टाकलेली नाही आहे. तुम्हाला कळलंच आहे की आपण कुठे चाललेलो आहे. तर आपण चाललेलो आहे बनेश्वरला महादेवांच्या दर्शनासाठी. आणि या पावसाळ्यामध्ये जरी तुम्ही कुठे जवळ जाण्याचा विचार करसाल, पुण्याच्या अगदी जवळ, तर तुम्ही तिकडेही जाऊ शकता फॅमिलीसोबत देवदर्शनासाठी. कारण की सध्याचं क्लायमेट बघता ना, लांब कुठे जायचं प्लॅन थोडासा विचार करूनच करेल मी. कारण की पाऊस एवढा प्रचंड आहे. गावाला जायचं असेल तर तामिनी घाट बंद आहे कारण की रस्ता खचलेला आहे. बाकीच्या ठिकाणी पुराचा धोकासुद्धा आहे. त्यामुळे आपण विचार करून जाऊ. हायवेला कनेक्ट झालेलो आहे. ट्रॅफिक ओके ओके. आपल्या अजून 1000 किलोमीटर कंप्लीट होईपर्यंत बाईक आपल्याला एकदम व्यवस्थित चालवायची आहे. फर्स्ट सर्व्हिसिंग झाल्यानंतर बाईकचं इंजिन अजून ओपन अप होईल. चलो चलो हमको जाने दो. वाकडपर्यंत तर काय ट्रॅफिक नाही लागली, इकडेच ट्रॅफिक आली. आणि सगळे फोर व्हीलरवाले चाललेत कुठे. अरे गप घरी बसायचं. इराणी कॅफे, आपल्याला यायचं इराणी कॅफेला. 2 डॅमचा ब्लॉग बनवला त्या टायमाला पण मी बोललो होतो आपण एकदा इराणी कॅफेला येऊ, काहीतरी नाईट आऊटला जाऊ ना. आणि येस, नाईट आऊटवरून आठवलं, भाऊ तर कालच जाऊन आला आहे, दगडूशेठचं दर्शन घेऊन आला. आपली बाईक महादेवांचं दर्शन घ्यायच्या आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आली आहे. वा वा वा, नशीब काढलं बाई, मजा आहे बाबा तुझी, लय फिरती आहे. हा तू पण फिर आणि आम्हाला पण फिरव असंच. समझ रहे हो आप. भाऊचं कॉलेज आलंय सिंहगड. आत्ता भाऊ कॉलेजला पाहिजे होता, लय हवा गेली असती. सुपर बाईक घेऊन गेला असतो कॉलेजला. मग मी पण आलो असतो आधीमध्ये त्याला भेटायला बाईक घेऊन. मी पण थोडी हवा गेली असती. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. नवले ब्रिजला पोहोचलोय आणि ट्रॅफिक लागलेली आहे. हे भाई जास्त ट्रॅफिक आहे. वाटलं नव्हतं एवढी असेल ट्रॅफिक. स्वामीनारायण टेम्पलकडे जातो ना, त्या रस्त्याने मी बाईक टाकली आहे. तर ठीक आहे, आपण भरपूर ट्रॅफिक कवर करून पुढे आलो आहे. मग खाली मी बघतोय ना, खाली प्रचंड ट्रॅफिक आहे. काय सगळे आजच निघलेत का फिरायला. अरे भाई साहब, बकऱ्या त्या हायवेनी शेळ्या मेंढ्या चालल्यात म्हणून ट्रॅफिक आहे. डोकं लावलं म्हणून बरं झालं, नाहीतर आपण आहे ना खूप ट्रॅफिकमध्ये अडकलो असतो. माणसांना माहीतच नसणार आहे पुढे का ट्रॅफिक झाली आहे. त्यांना 100% असं वाटेल की पुढे काहीतरी ॲक्सिडेंट झालेला आहे. पण समोर येऊन बघतील ना तेव्हा धप्पा, शेळ्या थांबल्यात, वाट बघतायत त्यांची एका बाजूला.
आतापर्यंत मी राईड केली ना, ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे ना गुड, एकदम बेस्ट. हे रायडिंग पोस्चर एवढं कम्फर्टेबल आहे ना, आपण लॉंग रूट सुद्धा खूप इझिली करू शकतो. कुठलाच स्ट्रेस येत नाही हातावरती, पाठीवरती, आणि एवढं कॉन्फिडन्स येतो ना बाईक चालवायला, अल्टिमेट. जे स्ट्रीट ट्रिपल आर आणि RS चालवतात ना ते समजू शकतात. आणि 5 दिवसापूर्वी एवढा प्रचंड पाऊस झाला ना, पावसाने एवढा कहर केलेला ना, बाप रे. हे आपण या पावसाळ्याने दाखवून दिला, निसर्गाच्या पुढे कुणाचं काय चालू शकत नाही. नीट राहायचं, नीट, इज्जतीत. संतश्रेष्ठ कान्होराज महाराज पालखी सोहळा, वा वा वा. आता आपण पोहोचलेलो आहे नसरापूरला. आपल्याला नसरापूरची त्या ब्रिजच्या खाली जायचं आहे, आणि ब्रिज खालून राईट साईडला. बाबा कुठं झाले, पावसाळा नाही आहे, छत्री घेऊन कुठं फिरताय. राजगड 30 किलोमीटर, तोरणा 36 किलोमीटर. राजगड आणि तोरणाला जायला सुद्धा या बाजूनी आहे. इथे कमान आहे आणि रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे असं बॅरिकेड लावलेलं आहे. पण बाईक जाण्यासाठी जागा आहे, साईडने रस्ता आहे बाईक घेऊन जाण्यासाठी. तर आपण वरती जाऊ. हां, पण चांगलं गेलं आहे. चलो, आता आपण तर पोचलेलो आहे. इथे कमान आहे. येस येस येस, इथूनच जायचं आहे. इथे तसं बोर्ड वगैरे काय लावलेला नाही आहे. वा वा वा, तर मस्त आहे. आपण पोचलेलो आहे बनेश्वरला आणि बाईक इथे पार्क केलेली आहे. त्या बाजूने आपण एंट्री केली, सरळ पुढे गेलो. आपल्याला त्या पुढे जायचं आहे. या बाजूला थोडी सेफ पार्किंग म्हटली म्हणून मी इथे पार्किंग केली. आणि साईडने झाडं वगैरे तर खूप आहेत, त्यामुळे सावलीमध्ये राहील बाईक आपली. आणि चारही बाजूनी पूर्ण जंगल आहे. भरपूर लोक येतात दर्शनासाठी इकडे, आणि गर्दी एवढी जास्त नाही आहे. संडे मला तर वाटलेलं खूप जास्त गर्दी असेल, पण एवढी नाही आहे. आणि अशा पद्धतीने डॉगीनी घाण केली आहे. काय रे, ए सू करतो का रे गाडीच्या चाकावर? कार्यक्रम करतोय. या बाजूला मंदिर आहे आणि त्या बाजूला उद्यान आहे. एका हातात माझं हेल्मेट दिसणार, कारण की मी काय हेल्मेट लावण्यासाठी काय घेऊन नाही आलेलो. कुठेतरी हॉटेलमध्ये आपण हेल्मेट ठेवू. या दादांच्या हॉटेल आहे, या दादांच्या हॉटेलमध्ये आपण हेल्मेट ठेवलेलं आहे. हातपाय धुण्यासाठी तिथे पाणी आहे, आणि समोरच मंदिर आहे. मस्त मंदिर आहे एकदम दगडाचा. आणि इथे बघू शकता त्या छोट्याशा तलावामध्ये आहेत ना खूप सारे मासे आहेत. वा वा वा, खूप छान आहेत. जर मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं असेल ना, तर पुरुषांसाठी शर्ट, जॅकेट, चामड्याचा बेल्ट, अजून काय लेदरचे वॉलेट वगैरे असेल ना, घड्याळ वगैरे काढून ठेवायचं आहे आणि देन आतमध्ये प्रवेश करायचं आहे मंदिरामध्ये. तर आतमध्ये मंदिरामध्ये मी आलेलो आहे. तर टी-शर्ट काढून ठेवलेलं आहे. बेल्ट माझं नॉर्मल कपड्याचं होता म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे. चामड्याचं असेल तर ते काढून ठेवावं लागतं. टी-शर्ट मी ते लटकून ठेवलेलं आहे. तर आता आतमध्ये जाऊ, दर्शन. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावामध्ये हे महादेवाचं मंदिर आहे, म्हणजेच बनेश्वर महादेव मंदिर. अतिशय प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम पेशव्यांच्या काळातील आहे. नानासाहेब पेशव्यांनी हे मंदिर 1749 ते 1755 बांधलेले आहे. आणि या मंदिराची खासियत आहे, हे मंदिराचे शिवलिंग आहे, भूमिगत आहे. आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी खाली उतरून जावे लागते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेले असेल. सो आपल्याला खाली जाऊन दर्शन घ्यावे लागते. दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि इथे बनेश्वर उद्यान आहे. इथे 20 रुपयाचं आपण
तिकीट घ्यायचं आणि आतमध्ये प्रवेश करायचा. कॅमेरा 20 रुपीज, व्यक्ती 20 रुपीज, व्यावसायिक फोटो शूटिंगसाठी 300 रुपये. म्हणजे तुम्हाला काय कमर्शियल फोटोशूट व्हिडिओ शूट करायचं असेल ना तर तुम्ही येऊ शकता इकडे, काय प्रॉब्लेम नाही आहे. केवढी मोठी गार्डन आहे आतमध्ये? 22 एकरचं गार्डन आहे. 22 एकर. 22 एकरचं गार्डन. बापरे. नैसर्गिक धबधबा आहे. ओके, चालू आहे आता? चालू आहे ना. अच्छा. ॲडव्हेंचर गेम्स आहे. गार्डनच्या साईडवरून नदी गेलेली आहे, शिवगंगा नदी. अच्छा, हां हां हां. त्याचं कुंड फार मोठं आहे. ते पण आता आहे चालू बघायला. धबधबा वगैरे चालू आहे आतमध्ये? चालू आहे. अच्छा, ठीक आहे, चालेल. 22 एकरामध्ये हे गार्डन आहे. आपण जाऊ आता, एवढ्या लांब आलोच आहे तर थोडं आतमधून पण तुम्हाला गार्डन दाखवतो. आपण लहान नाही आहे तरीसुद्धा गार्डनमध्ये आलेलो आहे आणि लहान मुलांसाठी तर इकडे मजा आहे बाबा. अरे बापरे, झोके घसरकोंडी खूप साऱ्या आहेत. हे बघा, इकडे लहान मुलं पण चांगले खेळत आहेत. कडे येस, आपल्याला जायचं धबधब्याकडे. पूर्ण जंगल आहे साईडनी. काम चालू आहे वाटतं तिकडे. जांबा दगड ठेवलेले आहेत. आवाज येतोय धबधब्याचा. वा वा वा. थोडंसं चालावं लागतं एवढंच आहे, बाकी काय नाही. आणि समोर नदी पण आहे. वा, अरे त्या बाजूला नदी आहे. समोर बघा नदी आहे आणि हा तोच तो धबधबा, नैसर्गिक धबधबा म्हणत होते. इकडून खाली जाण्यासाठी पण जागा आहे. मी थोडं वरती आलो जेणेकरून तुम्हाला वरून व्ह्यू बघायला भेटेल. क्या बात आहे. खाली जाण्यासाठी आपल्याला थोडंसं ट्रेकिंग करावं लागेल. रस्ता थोडासा असा झाडाझुडपातून आहे, स्लिपरी आहे पण रिस्की आहे. इथून खाली का झोपून जायचं आहे? बापरे, एवढ्याच जागेतून जायचं आहे. स्ट्रगल त्या, हां तेवढा आहे ना, तेवढ्याच्या जागेतून जायचं आहे बघा. आता हे असंच सरकत यायला लागतंय. त्या जंगलातून आलोय आपण. ब्लॉगिंगसाठी काय काय करावं लागतं ना, नाही सांगू शकत. पण क्या बात आहे, ये ना वरती डे. समोर बघा पाण्याचा वेग प्रचंड आहे आणि तिथे धबधबा सुद्धा आहे. थोडं रिस्की आहे जाणं पण ठीक आहे. तिकडे पुढे जाऊन शांत आहे. आवडला का धबधबा बघायला? चलो आता परत एक छोटंसं ट्रेक करून निघू. आता मला ना खूप तहान लागली, बॉडी फुल डिहायड्रेट झाली आहे. लिंबू पाणी पिऊ. हे बघा कसे झाले लहान मुलं. चलो आलेलो आहे आपण. झाड सुद्धा मला म्हणते की नको जाऊ, थांब, टी शर्ट फाडशील माझं. अलिबाबाच्या गुहेतून आल्यासारखं वाटायला लागलंय मला तर. मी आलो आणि पहिलं बाईकला नीट बघितलं, 360 व्ह्यू घेतला बाईकचा पूर्ण. सेफ आहे. मग व्हिडिओ शूट केलं चालू. बायकर्स पण बरेच येत आहेत. तर आता आपण निघू. बाईक सेफ राहिली आपली पार्किंगला, तेवढं चांगलं झालं. इथे थोडासा रस्ता खराब आहे. मी आलो होतो त्या टायमाला इथं कोणी नव्हतं, जास्त नव्हते, मोजकेच लोक होते. आणि आत्ता बघा 4 व्हीलरची गर्दी बघा केवढी झाली आहे, खूपच जास्त. इथं लिंबू पाणी, नारळ पाणी काहीच नव्हतं. कांदा भजी वगैरे होतं पण मला तेलकट आता सध्या काही खायचं नाही आहे, त्यामुळे मी काही खाल्लं नाही. चलो बघा 4 व्हीलरवाली या बाजून येतात, आपण सरळ जाणार आहे आल्या मार्गे. आपण आता उसाचा रस पिऊ. खेडशॉपरचा टोल नाका आहे ना, तिथे फूड कोर्ट आहे, तिथे जाणार होतो पण रस्त्यात भेटले ते उसाचा रस, पिऊन गेलो आता. चलो
बॉडी आपली हायड्रेट झालेली आहे. चिकन थोडंसं उडलं सीटवरती पण चालतं आहे. आता भूक लागलेली आहे. जेवण कुठे करायचं बघू आणि काय खायचं मी विचार करतो आहे. आपण आलो आहे कृष्णा प्युअर व्हेज हॉटेलमध्ये आणि घेतलेली थाली. खूप भूक लागली होती आणि आपण हा व्ह्यू बघत जेवण करणार आहे. आपली सुपर बाईक आपल्या नजरेसमोर आहे. इकडे भाजी खूप स्वस्त भेटते कारण की सगळे गावातून भाजी घेऊन येतात ना, त्यामुळे इथे खूप गर्दी असते. सो आय होप की आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय केलेला असेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि असेच ब्लॉग माझ्यासोबत एन्जॉय करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. Oh my God.